नमस्कार मंडळी। तर आज आपण जांभूळ ज्यूस बनवणार आहोत। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होतं आणि प्यायला खूप छान लागतं। तर हा जांभळाचा सीजन आहे, तर नक्की तुम्ही एकदा तरी बनवा। तर बघू शकता अशी जी मोठीवाली जांभळं येतात ना ती घेतलेली आहेत, पण ज्यूस बनवताना लक्षात ठेवायचं जेवढी चांगली पिकलेली जांभळं आहेत तीच घ्यायची, म्हणजे ज्यूस एकदम परफेक्ट होतो। बघू शकता मस्त अशी पिकलेली जांभळं आहेत। मी स्वच्छ पाण्यामध्ये 1 ते 2 वेळा यांना छान असं धुवून घेतले, पाण्यातून व्यवस्थित निथळून घ्यायची। आणि आता मी त्यांना चॉपिंग बोर्डवर घेते, कारण आपल्याला त्यातून बिया काढून घ्यायचे। बिया काढताना अगदी सोपी पद्धत आहे। जो चाकू आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला असं सोलत जायचं आहे। वरचा जो भाग आहे तो, पिकलेली जांभळं असतील तर दोन्ही बोटांच्या मध्ये दाबलं ना तरी सुद्धा बी एकदम इझिली निघते। अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या बिया आहेत त्या हळूहळू काढून घ्यायच्या। आणि सगळा पल्प आहे तो मी एका बाउलमध्ये कलेक्ट केलाय, कारण त्याला आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। हा ज्यूस तुम्ही बारक्या जांभूळपासून सुद्धा करू शकता, पण त्याचा जो गर आहे तो काढायला खूप वेळ लागतो। त्यापेक्षा मोठी जांभळं असतात त्याचा गर एकदम इझिली निघतो। बघू शकता मस्त असा गर मी बाजूला काढून ठेवलेला आहे। आणि बिया काहीशा एवढ्या वेगळ्या झाल्यात। त्यातली 2 जांभळं आहेत ती मी डेकोरेशनसाठी ठेवलेत, जी मी लास्टला वापरणार आहे। आता मी एक मिक्सरचं जार घेतलंय, जे मोठंवालं आहे ते घ्यायचं आहे, म्हणजे ज्यूस आपलं पटकन होतं। जो गर आपण जांभळाचा काढून ठेवला होता तो त्याच्यामध्ये सगळा घालायचा आहे। आणि जांभळं बऱ्यापैकी गोड होती, तरीही जांभूळ थोडे प्रमाणात तुरट असतं, तर तो तुरटपणा ज्यूसमध्ये जाणवू दे नको म्हणून मी ते 4 चमचे साखर घातलेली आहे। छोटे 4 चमचे घातले, चवीनुसार सेंधा मीठ घातलंय आणि खूप साऱ्या बर्फाचे आईस क्यूब घातलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही थंड पाणी घातलं तरी चालेल, पण खूप घालायचं नाही, नाहीतर पातळ ज्यूस होतं। आणि व्यवस्थित आपल्याला फाईन त्याला वाटून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम छान फाईन वाटलेलं आहे आणि त्याला कलर किती छान आला, अगदी नॅचरली कलर आहे हा, आणि दिसतानाही खूप छान दिसतं। त्यात आपण ज्यूस आहे तो सर्व करून घेऊया। तर त्यासाठी ग्लासला डेकोरेट करण्यासाठी मी चटणी मीठ आहे ते असं मिक्स करून घेतलंय। लिंबूच्या स्लाइसने काट आहे तो ओला करून घेतलाय आणि ग्लासची कडा आहे ती त्याच्यामध्ये डुबवून घेतली। याने ज्यूस पिताना सुद्धा छान चटपटीत लागतो आणि सर्व करताना ग्लास सुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतो। आता हा ज्यूस आहे तो बघू शकता किती छान थिक आहे। तुम्हाला जर थिन हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड केलात तरी चालेल, पण असाच प्यायला खरंच खूप छान लागतो। म्हणजे जो जाड ज्यूस असतो तो एकदम नॅचरल फ्लेवर येतो जांभळाचा, त्यामुळे मी ह्या थिकनेसला ठेवलेला आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि एकसारखा आपला ज्यूस तयार झाला आहे। जे जांभूळ मी वाचवून ठेवलं होतं त्याने डेकोरेट केलं, म्हणजे हलकासा कट द्यायचा, म्हणजे ग्लासला ते पटकन लागतं आणि आपला मस्त असा जांभूळ ज्यूस बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।